नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण इथे बघा मस्तपैकी क्रंची कुरकुरीत असे मुळ्याचे भजी बनवलेले आहेत। आपण मुळ्याची भाजी वगैरे खातो, पण आपण आज जे बनवलेले आहेत छान असे मुळ्याचे भजी, मस्त असे जाळीदार असे भजी आपले तयार झालेले आहेत। तिथे आपण सोडा इनो वगैरे कशाचाही वापर नाही केलेला आहे। छान असे गरम गरम भजी खायला खूप छान लागतात। तर आता आपले हे मुळ्याचे भजी कसे बनवायचे ते पाहूयात। तर त्यासाठी इथे मी मुळ्याची पानं घेतलेली आहेत। पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आपल्याला त्याची पानं काढून घ्यायची आहेत आणि त्याला असं थोडं जाडसर असं कापून घ्यायचं आहे। मुळा म्हटलं तर खायला सगळेच कंटाळा करतात, तर आपण असं वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी करून मुलांना वगैरे सर्वांना देऊ शकतो। सगळेच आवडीने खातात। भजी वगैरे म्हटलं कळतसुद्धा नाही की आपण ते मुळ्याचे भजी बनवलेत म्हणून। तर आपल्याला मुळा जो आपला आहे तो कापून घ्यायचा आहे। बघ इथे मी कापून घेतला आहे। त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे, कच्चा बटाटा आहे, तर तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पातळ स्लाइस करून घ्यायचा आहे। अजून मधून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। तर इथे बघा बटाटा सुद्धा आपला कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण बाउलमध्ये काढून घेतले। बटाटा मी धुवून घेतले स्वच्छ। त्यानंतर बेसन घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बेसन घेतल्यानंतर इथे मी लसूण, आलं आणि हिरवी मिरची आणि जिरं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर ती घेतलेली आहे मी। लाल तिखट नाही घेणार आहे, लसूण हिरवी मिरची वापरलेली आहे। त्यानंतर धना पावडर, हिंग घेतलेला आहे। त्यानंतर हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ओवा, सफेद तीळसुद्धा घालू शकता। तर आपल्याला चांगलं आधी मिक्स करायचं आहे। जे आपलं मुळा पेस्ट वगैरे आहे त्याच्यामध्येच आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आधी पाण्याचा वापर करायचा नाही। पाणी जे आहे ते आपल्याला एकदम किंचित असं थोडं वापरायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर आपलं तयार करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून आणि छान असं बघा बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे। तर तेलसुद्धा जे आहे ते मी आपलं आधी तापत ठेवलेलं आहे। तर तेलसुद्धा आपण बघूयात। तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालं आहे। तर आपले हे जे भजी आहेत ते सोडून घ्यायचं आहे। मस्तपैकी मीडियम गॅसवरती त्यांना छान असं रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यांना। आपण आजपर्यंत कांद्याचे भजी खाल्ले, बटाट्याचे, पालकचे, असे वेगवेगळे भजी खातो। तर तुम्ही ना हे मुळ्याचे जे आपले भजी आहेत ना करून बघा, खरंच खूप भारी लागतात खायला। म्हणजे मुळा वगैरे असे कोण खात नाहीत मुलं वगैरे आवडीने, तर तुम्ही त्यांना हे अशा पद्धतीने भजी बनवून देऊन बघा, मुलं खरंच खूप आवडीने खातात। आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मुळ्याचे पराठे केले, ते सुद्धा खूप टेस्टी लागतात। हे आपण चटणीसोबत, सॉससोबत किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात आपले हे भजी। तर इथे बघा मस्त असं रंग बदललेला आहे। छान असे खरपूस आपले भजी बघा हे तयार झालेले आहेत। तर आपण आता हे काढून घेऊयात आणि दुसरेसुद्धा भजी अशाच पद्धतीने आपल्याला छान असे मीडियम गॅसवरती शेकवून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती चांगले शेकवून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपले सगळे भजी जे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत। इथे बघा प्लेटमध्ये घेतले। तर इथे मी एक भजी तोडूनसुद्धा दाखवलं। छान असा मस्त आतून नरम आणि वरून छान क्रंची असे आपले हे भजी तयार झालेले आहेत। म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये इनो, सोडा काहीही घालायची गरज नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट असे हे आपले मुळ्याची भजी तयार होतात। आणि आता थंडी वगैरे आहे, तर थंडीमध्ये मुळा वगैरे सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने मुळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून बघा। जी मुलं वगैरे मुळा खात नाहीत ते लोक नक्कीच आवडीने मुळा अशा पद्धतीने खातील। त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही कसले भजी दिले आहेत ते। तर तुम्हाला आजचा आपला हा मुळ्याच्या रेसिपीचा व्हिडिओ